मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले. राज्यपालांनी थांबवलं. अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखेर 5 दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज तमिळनाडूत शपथविधी पार पडला आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. मात्र या शपथविधीवेळी विजय यांच्याकडून राज्यशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांनी त्यांच्या शपथविधी समारंभादरम्यान भाषण सुरू करून राज्यशिष्टाचाराचे उल्लंघन केले. जोसेफ विजय शपथ घेतानाच भाषण देऊ लागले. याचवेळी विजय यांना थांबवण्यासाठी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी हस्तक्षेप केला. तमिळनाडूला श्री जोसेफ यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. जेव्हा विजय शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. खुद्द विजय अत्यंत जोशात दिसत होते. या उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून नकळतपणे एक चूक घडली. आपल्या समर्थकांसह उत्साह पाहून विजय क्षणभर ठरलेला राजशिष्टाचार विसरले आणि शपथ घेण्याच्या प्रक्रियेदरम्यानच भाषण सुरू केले. यावेळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी त्यांना थांबवले आणि आधी शपथविधीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विजय यांनी शपथेसाठी ठरवून दिलेल्या विशिष्ट ओळींच्या पलीकडे जाऊन बोलण्यास सुरुवात केली. हस्तक्षेप करत राज्यपालांनी त्यांना केवळ लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिलेला मजकूरच वाचण्याचे निर्देश दिले. आपली चूक लक्षात येताच विजय यांनी तात्काळ आपले बोलणे थांबवले. समारंभापूर्वी व्यासपीठावर आगमन होताच राज्यपालांनी विजय यांना शपथ घेण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती दिली. थलपती विजय यांच्या हाती गोपनीयतेच्या शपथेचा मजकूर असलेला एक दस्तऐवज सोपवण्यात आला. राज्यपालांनी नान मी हा शब्द उच्चारताच विजय यांनी त्यांचे संपूर्ण नाव श्री जोसेफ विजयन असे सांगितले आणि त्यानंतर तमिळ भाषेत भाषण देण्यास सुरुवात केली. या क्षणी उपस्थितांमधून टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. आपल्या भाषणादरम्यान विजय यांनी तमिळ भाषेत जनतेला सांगितले की हा तमिळनाडूचा विजय आहे. यावेळी विजय भावूक झाल्याचं दिसलं. त्यानंतर पुढे बोलताना विजय अधिक आक्रमक झाले. नेमक्या त्याच क्षणी राज्यपालांनी विजय यांना थांबवले, गोपनीयतेची शपथ घेण्यास सांगितली आणि त्यानंतर विजय यांनी आपली शपथ पूर्ण केली. பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तमिळनाडू.